नागपुर के डागा अस्पताल में हाल ही में हुए नवजात बच्चे चोरी के मामले पर पुलिस आयुक्त विश्वास नागरी पाटिल ने अपनी प्रतिक्रिया दी। उन्होंने यशोधरा नगर पुलिस की कार्रवाई की सराहना करते हुए कहा कि पुलिस कर्मियों को आगे भी इसी तरह मुस्तैदी और सतर्कता से काम करना होगा। साथ ही उन्होंने जनता को आश्वासन दिया है कि बच्चों की सुरक्षा को लेकर पुलिस पूरी गंभीरता से काम कर रही है। आइए सुनते हैं सविस्तर चर्चा। अद्ययावत होईल याकडे प्रायोरिटी राहणार आहे आणि आताच नुकतंच 25 कोटी आम्हाला नवीन कापडी पोलीस स्टेशन्स डीसीपी झोन 6 आणि एसीपी त्या डिव्हिजनचे यांच्या ऑफिससाठी निधी मंजूर झालेला आहे। ते इतक्या प्रोएक्टिव्हली वेळेत आम्हाला निधी मिळाल्यामुळे तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढण्यासाठी त्याचा फायदा होईल। रिस्पॉन्स टाइम आपला खूप म्हणजे 2 घटना स्पेसिफिक मी नमूद करू इच्छितो। झोन 3 च्या हद्दीतनं लहान बाळाची चोरी झालेली होती आणि त्या अनुषंगानं ज्या पद्धतीने यंत्रणा फिरवल्या गेल्या आणि यशोधरा नगर पोलीस स्टेशननी त्याच्यात रिझल्ट आणला, त्यामुळं बरेचसे रूमर्स आणि या अनुषंगानं पॉझिटिव्ह कामगिरी पोलिसांची झालेली आहे। क्लोरिनच्या गळतीच्या वेळेला सुद्धा रात्री सगळ्या यंत्रणा डिझास्टर मॅनेजमेंटच्या अनुषंगानं फिरवण्यात आल्या। त्याचाही म्हणजे तिथल्या इव्हॅक्युएशन मध्ये पोलिसांनी चांगली भूमिका बजावलेली आहे। सगळे गुन्हे जे आहेत त्यात डिटेक्शन हे प्रोएक्टिव्ह आहे। म्हणजे 2 रॉबरीज आता 3 दिवसातल्या ज्या पाहिल्या आपण, तर त्या 2 रॉबरीज तर खोट्या रॉबरीज दाखल केलेल्या होत्या, पण आम्ही त्या दाखल करून इमिडिएटली ते आरोपी पण खोट्या म्हणजे सुपारी देऊन मित्रांनीच, म्हणजे जो कंप्लेनंट आला होता आपल्याकडं तोच दुसरीकडे कळवणारा आणि दुसऱ्या केसमध्ये तर कंप्लीट खोटी 6 लाखाची रॉबरी झाली म्हणून आम्हाला सांगितलं। असे दिशाभूल करणारे सुद्धा कंप्लेनंट आमच्याकडे येतात, पण ते चांगल्या इंट्रोगेशन मध्ये त्या निष्पन्न झालेले आहेत।